नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ सागर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल माझा लई दिवसांनी, आणि चॅनलचं नाव चेंज झालं आहे. आपलं ट्रॅव्हल विथ सागर का केलं आहे? पहिले होतं सागर वाळके व्लॉग्स म्हणून. म्हटलं आता आपल्या व्हिडिओवर काय फूडचे व्हिडिओ येणार नाही, तर त्याच्यामुळे म्हटलं की नाही आता ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवायचे तर आपल्याला इथून पुढे. त्याच्यामुळे म्हटलं की नाही चला ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवूया. आणि आज काय ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ नाही आहे मित्रांनो, आज आपला एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची, माझ्या यूट्यूब चॅनलचा वॉच टाईम कमी होत आहे. तर मला जरा तुमची हेल्प हवी. हेल्प म्हणजे काय, म्हणजे नाही का फक्त माझा व्हिडिओ पहा. आणि शक्यतो या व्हिडिओवरून व्ह्यूज नाही येणार आहे मला माहिती आहे की नाही, त्याला खूप मला मेहनत करावं लागणार आहे ती. आणि त्याचं मेहनत म्हणजे की नाही कन्सिस्टंट व्हिडिओ अपलोड करावा लागणार आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओमार्फत जर तुम्हाला मदत होत असेल तुमची, तर सांगतो एक गोष्ट तुम्हाला की नाही, तुम्ही जर यूट्यूब लाईव्ह करत असेल तर मी खरंच सांगतो तुम्हाला यूट्यूब लाईव्ह करू नका. म्हणजे डिमोटिवेट करत नाही तुम्हाला की नाही यूट्यूब लाईव्ह का करू नका म्हणून, की सांगतोय यूट्यूब लाईव्हमुळं वॉच टाईम कंप्लीट होत नाही मित्रांनो. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करत असाल तर शॉर्टचा वॉच टाईम काउंट होतो. आणि तो म्हणजे शॉर्टचा वॉच टाईम काय होतो, आपल्या मेन वॉच टाईममध्ये ॲड होतो. आणि तो कंप्लीट झाला तर तरी आपण काय म्हणतो की नाही आपल्या चॅनलचं 4000 वॉच टाईम कंप्लीट होऊन पण मॉनिटाईजचं ऑप्शन काय आहे ना आपल्याला, कारण शॉर्ट्स व्हिडिओचा वॉच टाईम काउंट केला जात नाही मित्रांनो. त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम येतो. आणि जर तुमच्या चॅनलवर यूट्यूब लाईव्हवर आहे ना एंगेजमेंट कमी असेल, तर मी 100% तुम्हाला सांगतो यूट्यूब लाईव्हला आहे ना तुम्ही लाईव्ह करू नका, लॉंग व्हिडिओ अपलोड करा. सरळ सरळ कन्सिस्टन्सी तुम्ही नाही का ठेवा, लॉंग व्हिडिओ अपलोड करा. आणि बघा मग तुमचा चॅनल कसा ग्रो होतो आहे आणि वॉच टाईम पण कसा कंप्लीट होतो आहे. फक्त एकदा थोडंसं तुम्हाला आहे ना 10-15 दिवस आहे ना कन्सिस्टन्सी एकदम मस्तपैकी असा व्हिडिओ बनवायचा. आणि यूट्यूबवर टायटल आणि थंबनेल बनवून तो व्हिडिओ अपलोड करून टाकायचा. आणि थोडासा चॅट GPT तुम्हाला माहिती असेल तर चॅट GPTवर तुम्हाला त्या व्हिडिओबद्दलची थोडीशी माहिती घ्यायची, ती कॉपी करून डिस्क्रिप्शनमध्ये टाकायची. तेच तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. फक्त 15 दिवस तुम्ही कन्सिस्टंट व्हिडिओ अपलोड करा तुमच्या टाईमावर, तुमचा 100% चॅनल मॉनिटाईज होईल मित्रांनो. खोटं सांगत नाही. मी काय करतो आहे, थोडासा कंटाळा करतो आहे, त्याच्यामुळे माझा चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे. तर मला थोडासा वेळ लागणार आहे चॅनल मॉनिटाईज करायला. मला फक्त आहे ना 1-2-3 महिने मी व्हिडिओ अपलोड करत नाही आहे. तर हा व्हिडिओ मला बनवायचा होता, त्याच्यामुळे म्हटलं चला एक व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला सांगावं की नाही तुम्हाला अडचण येत असेल तर, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवतो आहे. मला 2-3 लोकांचे असे कमेंट आले होते की नाही चॅनलचा वॉच टाईम कमी होतो आहे, चॅनलचा वॉच टाईम कमी होतो आहे, त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. माझा बी चॅनलचा वॉच टाईम कमी झाला आहे, कंप्लीट 2-2.5 हजार वॉच टाईम झाला होता, तर डायरेक्ट 1500वर आला आहे. तो रोज कमी होतो आहे, 10नी 20नी 100नी असा वॉच टाईम कमी होतो आहे. तर तुम्ही असं करू नका. 365 दिवस झाले ना तर नवीन सायकल चालू होती यूट्यूबची, आपल्या चॅनलची पण नवीन सायकल चालू होती. आणि आपला वॉच टाईम कमी कमी होत चालतो. आणि जोपर्यंत नवीन व्हिडिओ बनवत नाही तो व्हिडिओचा वॉच टाईम काउंट होतो आपल्या चॅनलवर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बस एवढंच होतं, बाकी काही नाही. सबस्क्राईब जर तुम्हाला आवडला असेल, माझी व्हिडिओ काय आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा राव. काय पैसे लागत नाही चॅनलला सबस्क्राईब करायला. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या. पण झालं काय रेकॉर्डिंग? अरे हे लावायला पाहिजे होतं राव. हे ठीक आहे.